साऱ्या शिवारातल्या वेटाळण्या आटोपल्या. शेतात बाजरीच्या मोठमोठ्या सुड्या पडल्या. काही ठिकाणी कोचुळं पडली. त्यांच्या राखण्यासाठी शेतकऱ्यांनी जागोजागी छोट्या छोट्या कोपी बांधल्या. खळ्याला कोणती जागा करावी यातच सारे शेतकरी गढलेले होते. त्यात दसरा उजाडला. ज्या वावराच्या बांधावर सोन्याची झाडं होती तिथे रामपहाऱ्यातच बापाई माणसं धावत होती. त्यातच तुळशीराम होता आणि सदाशिवही होता. पिंपरी आणि पिंपळवंडीच्या मोठ्या शमीच्या झाडाजवळ दोघांची गाठ पडली. पिंपरीचा तुळशीराम बऱ्यापैकी बैल बाडदाण्यावाला होता. सदाशिव होता आपला असा तसा, पण वागणुकीला सत्वचिनी राम. तुळशीरामला बघता सदाशिवनं त्याच्याकडे मन भरून पाहिलं. तुळशीरामच्या भल्या माडीच्या घरात तो कितीतरी वेळा गेला होता. तिथे कितीतरी वेळा जेवला होता. त्याच्या राही पोरीनं त्याला आग्रह करून करून वाढलं होतं. तुळशीरामची राही पोर त्याला आवडलेली होती. ती त्याला त्याच्या यदूसाठी हवी होती. पण तुळशीराम सदाशिवच्या मानानं बडा शेतकरी. तो आपली तरणी लेक त्याला सून म्हणून कशी देणार? राम राम, तुळशीराम सदाशिवला म्हणाला. सदाशिवनं हसत हसत हात जोडले. तुळशीराम स्वतःहून बोलला त्यामुळे सदाशिवला आनंद वाटला. मग दोघं शमीच्या झाडाजवळ आले. दोघांनीही झाडांच्या डहाळ्या मोडून घेतल्या. दोघेही मग गप टप करत करत ओढ्यापर्यंत बोलत आले. तिथेच मोठं औदंबराचं झाड होतं. झाडाच्या बुडाशी छोटीशी दत्ताची मूर्ती होती. त्या मूर्तीजवळ तुळशीराम आला. पायातली पायताणं त्यानं काढली. हातातली सोन्याची पानं त्यांनी देवापुढे वाहिली आणि मग सदाशिवच्या नजरेला नजर देत बोलला, तुमचं यदू यावर्षी किती वर्षाचं होईल? होईल की 21 वर्षाचा. खरं काय? तुळशीरामनं डोळे मिटले. कसल्या तरी विचारात तो गाठला आणि मग भारल्या आवाजात म्हणाला, माझी पोर लग्नाला आलाय. यावर्षी त्याची जन्मगाठ बांधणार मानायची तुम्ही? वय पोर बीर बघितली असन? नाही अजून. का? पोराच्या कालानं घेणार आहे. पोराच्या कालानं घेणार वय? तुळशीरामनं ते ऐकलं आणि तो गंभीर झाला. याचा अर्थ पोर बापाचं ऐकणार नाही हे उघड दिसत होतं. तुळशीरामला गप बसलेला बघून सदाशिव चितागती झाला आणि म्हणाला, तुम्ही पोराच्या कलानं घेणार म्हणला, म्हणजे पोर तुमच्या हातात नाही वय? नाही तसं काय नाही, पण म्हणलं दुनिया बदलायला लागली. अजून जुन्यानं तरी का जुन्या माताचं राहावं? कसं? पर पोर हाताबाहेर तर जायचं नाही ना? नाही हो नाही. मग एक बोलू का? बोला की. तुळशीराम बोलला नाही. त्यांना सदाशिवच्या हातात सोन्याची पानं ठेवली आणि मग म्हणाला, या सोन्याला साक्षी ठेवून सांगतोय, माही राही पदरात घ्या. सदाशिव मोहरला. राहीसारखी गुणी गोरीपान मुलगी त्याला सुनबाई म्हणून मिळणार होती. तुळशीराम असं बोलेल हे त्याच्या स्वप्नातही नव्हतं, पण आता तेच खरं होणार होतं. यदूसारख्या गरीब आणि सालस स्वभावाच्या पोराचं जीवन राही फुलवेल असं त्याला वाटलं. तुळशीराम खूप बोलला. त्याच्या बोलण्यात मार्दव होतं. त्या जिव्हाळा ओथंबून वाहत होता. पुराच्या पाण्याचा प्रवाहाचा वेग त्याला होता. कारण यदू तुळशीरामला आवडला होता. सदाशिवच्या गरीब परिस्थितीला तो कलाटणी देईल हा तुळशीरामचा पोरा होता. यदू जेमतेम मॅट्रिकपर्यंत गेला होता, तर राहीनं शाळेची पायरी ओलांडली नव्हती. तिच्या खानदानी बापानं तिचं नख शाळेच्या मास्तरला दाखवलं नव्हतं. तिला नेहमीच माडीच्या घरात ठेवली होती. गावच्या जत्रेशिवाय तिला गाव माहिती नव्हतं. गावातलं मंदिर माहिती नव्हतं. तिचं देखणं रूप त्यामुळे नाजूक राहिलेलं होतं. राही शिकलेली नव्हती, पण तरीही तिला कुणीही सुनबाई म्हणून हसत हसत स्वीकारली असती. तशीच होती ती. सदाशिव त्या सुखी विचारातच मग घराकडे आला. घरापुढच्या ओढ्यात यदू शेतीची अवजारं, विळे खुरपी धुवून घरामध्ये नेत होता.
दसऱ्याला त्या अवजार साहित्याची पूजा करायची होती ना. यदूनं बापाकडं बघितलं. बापाचा चेहरा फुलून गेला होता. यदूच मग म्हणाला, अरे बा, आज लय खुश येत आलायस. हा वय यदू, बरं का, पिंपरीकराची पोर मिळणार आहे आपल्याला. तुळशीरामाची राही यदूच्या डोळ्यापुढे उभी राहिली. ते खानदानी पाखरू त्याच्या डोळ्यापुढे भिरभिरलं, नाचलं. चैत्रातल्या मळगंगेच्या जत्रेत त्यांनी राहीला पाहिलं होतं. एकदा तर पाळण्यात तो तिच्या खालच्या पाळण्यात बसलेला होता. आळ्याच्या गेनुबाच्या जत्रेत देवदर्शनाच्या वेळेला तिच्या मागेच उभा होता. त्यामुळे त्यांनी तिला जवळून पाहिलेलं होतं. त्याला ती हवी होती आणि आता तर बाप तिच्याच बाबतीत बोलत होता. दोन्ही गावात भलत्याच वावटळी उठायला लागल्या. लोकात कुजबूज व्हायला लागली. तुळशीरामनं राहीसारखी देखणी रूपवती पोर सदाशिवच्या यदूला दिलीच कशी? हा प्रश्न खरं तर तुळशीरामचा होता, पण चिंता गावाला लागली होती. आणि अशी चिंता न केली तर तो गाव कसला? तो पोरगा काय देदाराचा आहे. नाही तर काय, पोरगी तर भरलेल्या दाण्याच्या पोत्यागत किती माजली. आणि पोरग तर मराठी लगीन झाल्या हो. म्हणजे पोरगी दुसवट्याच्या नवऱ्याला एक म्हणा की. साऱ्या गावात राळ उठत होती. तुळशीराम आणि सदाशिव दोघं त्याच्याकडे बघतही नव्हते, कान देत नव्हते. त्यांची दोन्ही घरं बंधनानं बांधली जाणार होती. घराचं नवीन नातं निर्माण होणार होतं. चैती पुनवेला गावच्या जत्रेचा गाडा घाटावर चांदला की राहीला कुंकू लागणार होतं, यदूला टिळा लागणार होता. त्यावर चैती संपताच वैशाखाच्या तोंडावर लग्नाचा बार उडणार होता. यदू तर हवेत तरंगत होता. सोन्यासारखी रसरशीत पोर त्याला मिळणार होती. त्यात हुंडाही मिळणार होता. दोन्हीकडचा खर्च तुळशीराम स्वीकारणार होता. यदूच्या घरावर कसलाच बोजा पडणार नव्हता. लग्नाचा दोन्हीकडचा बस्ता तुळशीरामच बांधणार होता. मग दिवस कसे फुलपाखरासारखे उडून गेले. महिने गेले. वैशाख आला. बस्त्यासाठी तुळशीराम बरोबर सदाशिव आणि यदू मुंबईला आले. लालबागच्या भारतमाता सिनेमाजवळच्या एसटी स्टँडवर त्यांना न्यायला तुळशीरामचा थोरला मुंबईवाला पोरगा आला. त्यांनी सगळ्यांचं स्वागत केलं. टॅक्सी करून त्यांनी त्यांना बिऱ्हाडी नेलं. दुसऱ्याच दिवशी फेरबंदरला बन्सीवाला दुकानात ते खास देशी पद्धतीचा लग्नाचा बस्ता बांधणार होते आणि मग ते गावी परतणार होते. यदूला त्याचवेळी आपल्या एका मित्राची आठवण झाली. दोघेही 7वीपर्यंत एकाच वर्गात शिकलेले. आपल्या मित्राकडेच रात्रीचं जेवण केल्यावर मुक्कामाला जाऊ असा त्यांनी विचार केला. त्याच्या मित्राचं भुलेश्वरला चांगलं फुलांचं दुकान होतं. तो चांगला श्रीमंत होता. भुलेश्वरला गुजराती वस्तीत तो राहिला होता. अरे काय, कोण? यदू येवय? आयो आणि एवढ्या रात्रीचा? यदूला रात्री 11 वाजता आपल्या खोलीत आल्यावर त्याचा मित्र पांडुरंगनं विचारलं, अरे हा पांडुरंगा, अरे वा यदू, तू म्हणे यावर्षी वाज येणार आहे? वय की. कुणाची पोर आहे? अरे लाज तू कशाला एवढा? मी पोरीच्या बापाचं नाव विचारलं, पोरीचं नाही. अरे पोर पिंपरीच्या तुळशीराम बाबांची. म्हणजे ती राही तर नव्ह? हा तीच की. राहीशी तुला लग्न करूशी वाटतंय तर? आपण चांगला लग्नाचा बस्ता बांधायला आलोय आणि पांडुरंग विचारतोय राहीशी लग्न करणार आहेस का? काय सांगावं? यदू बावचळला, फुरमळला. त्याला काय बोलावं सुचेना. यदू, चल आपण बाहेर गार्डनमध्ये बसू, तिथंच हवं तितकं बोलू. इतक्या रात्री कुठली गार्डन उघडी असती? अरे मुंबईतल्या गार्डन रात्रीच्या खऱ्या उघड्या असतात त्या. म्हणजे? अरे तो गावाचा माणूस आहे, तुला काय सांगावं? हे बघ असं करू, ठीक आहे आपण घरातच बोलत बसू. तुझं जेवण बिवण काय? यदूचा मूडच गेलेला होता. त्यात तो जेवून आलेला नव्हता आणि आता त्याचं जेवणावर मन नव्हतं. पांडुरंगनं यदूच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, यदू तुला माझा भाऊ माहिती असन? तुझा भाऊ म्हणजे तो विष्णू ना? साधारण वेडसर आहे तो. त्योच की. मागच्या वर्षी त्याच्या बायकोनं कटाळून त्याला सोडलं. आता ती दुसरा नवरा करणार आहे.
आणि तुझा वेडसर विष्णू दादा दुसरी बायको करणार असं ऐकलंय मी. यदू, तुला जी राही नवरी म्हणून मिळणार आहे ना, ती विष्णूला पूर्वी मिळणार होती. म्हणजे यदू थरारला. अरे याच्या आधी राहीचं लग्न जमून मोडल्याचं मी ऐकतोय. त्याच्यानंतर तिचं लगीन जमतच नव्हतं. लगीन जमना म्हणून तिच्या बापानं आमच्या येड्या विष्णूला पसंत केलता. म्हणजे ज्याची पहिली बायको त्याला सोडून गेली आहे आणि जो आता दुसरी नवरी करणार होता, अशा वेडसर विष्णूसाठी तुझ्या वडिलांनी राहीला पसंत केलं. वय की ही राही आपली पत्नी होणार. तिचं पहिलं जमलेलं लग्न मोडलं. का मोडलं असेल? आपल्याला या बाबतीत अज्ञानात ठेवण्यात आलं. पण अज्ञानात ठेवायचं कारण काय? आपल्या बाबांना ते कारण माहिती असायची शक्यता आहे. पण त्यांना हुंडा आणि लग्नाचा दोन्हीकडचा खर्च यात सगळं फायद्याचं गणित दिसलं असेल म्हणून बाबा तयार झाले असतील. यदू, तू राहीला बघितली का? हा, बघितली की. कशी वाटली? काय सांगणार आता. अरे पण ती बदनाम वाटती. मला वाटतं ती वाईट चालीची असन बरं का. आणि ते पहिल्या नवऱ्याच्या मुलाच्या घरी कळलं असन म्हणून त्यांनी ते लग्न मोडून टाकलं असन. हे यदूनं ऐकलं आणि त्याच्या मनात गोंधळ निर्माण झाला. जिचं पहिलं लग्न मोडलं, तिचं लग्न जमत नव्हतं म्हणून तिच्यासाठी बायको सोडून गेलेला वेडसर नवरा पसंत केला गेला. पण आपल्यासारखा नवरा करायला मिळाला म्हणून त्या वेड्याला बाजूला सोडून दिलं यांनी. म्हणजे जी वेड्याची बायको होणार होती ती आता आपली बायको होणार. मग आपण राहीशी लग्न करून शहाणपणा काय करणार? ती जर वाईट चालीची असेल तर पुढच्या भावी आयुष्यात ती आपला संसार तरी चांगला कसा करणार? म्हणजे हे लग्न आपल्याला हितावह नक्कीच नाही. त्यापेक्षा मग आपण हे लग्न होऊ तरी का द्यायचं? कशासाठी त्या बोहल्यावर जाऊन उभं राहायचं? हे बघे यदू, अरे येड्या विष्णूला फक्त जगाव कसं याची अक्कल नाही. नांगर मोठ्या विष्णू, झेटा येऊन पाडणारा विष्णू, त्याला राही द्यायला तो तुळशीराम तयार होतोय. पण तिचं पहिलं लग्न मोडलं म्हणून तिच्याविषयी संशय घेऊन माझ्या बाबांनी तिला नकार देऊन टाकला. आमच्या येड्यासाठी त्या राईला नकार दिला जातोय आणि तुझ्यासारखा देखना तरुण शहाणा बाप्या तिला बायको म्हणून स्वीकार करण्यासाठी तयार होतोय. अरे वा, मानलं की पाठ्या तुला. बड्या घरची पोर आहे ती. मग मला सांग, गरीबा घरी तिचा बाप तुळशीराम तिला का देतो? काय करू काय मग मी? तो तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. पोर बघितली का तू? नाही, तशी नीट नाही पाहिली. मग काय ठरवायचे ते तुझं तू ठरव, तुझा तू निर्णय घे. कारण लक्षात घे, ही जलम गाठ आहे. ही सुटता सुटत नाही, तुटता तुटत नाही. हा, यदू हादरलाच होता. त्याचा लग्नाचा उत्साहच हरवला. तो खिन्न झाला, उदास झाला. राहीची ती निष्पाप सुंदर मुलगी त्याला भेसूर दिसायला लागली. आपल्या आयुष्याचा तिच्यामुळे सत्यानाश होणार असं त्याच्या मनाने घेतलं. आणि मला सांग रे यदू, लग्नाची एवढी घाई का? माझ्याच वयाचा आहे ना तू, मग कशासाठी लग्नाची घाई? उतावळा नाव रगोड गेला बा शिंग असं तर काय नाही ना? अरे नाही, त्या राहीच्या वडिलांचा लयच आग्रह चाललाय. अरे त्याला पोर काटवायची म्हणून लग्नाची घाई करून राहिली ते. आता यदूवर चांगलाच परिणाम झाला होता. पांडुरंगशी जास्त न बोलता तो मग तसाच बॉम्बे सेंट्रल एस टी स्टँडला आला. शेवटची रात्राणी पकडून तसाच सरळ गावी निघून आला. यदू गावी आला आणि त्यांनी सरळ सांगून टाकलं की माझं हे लग्न होणार नाही, माझी लग्न करायची इच्छा नाही. इकडे यदूचा शोध मुंबईत लागेना. शोध करून करून सगळी मंडळी थकली. नंतर कळालं की यदू गावी गेला. राहीला दोनदा नकार मिळाला, पण तिसऱ्यांदा तर कहरच झाला होता. बस्त्यापर्यंत प्रकरण येऊन राहीचं लग्न मोडलं होतं. तिची जन्मगाठ बांधून घेण्यासाठी कुणीच पुढे येत नव्हतं आणि कुणी पुढे आलं तर नंतर अर्ध्या रणांगणातनं पळ काढत होतं. राहीचा मुंबईचा भाऊ मग हट्टाला पेटला.
त्याच्या बिरहाडी असणाऱ्या यदूच्या वडिलांना तो म्हणाला, हे बघा तुम्ही जावा आता, तुम्ही थांबायचंच नाही आमच्या उमऱ्यात. आमच्या पोरीची आबरू काय उघड्यावर नाही पडलेली, तरी बरं लग्नाआधी शानपणा केला. चला जावा चला, अरे तुमच्या नाकावर टिचून तिचं लगीन करून दाव तुम्ही. तुळशीराम पार काळवंडला. सदाशिव गावी आला. त्यांनी यदूला समजावलं, पण यदू वाफडलेला. वाऱ्यावर उधळलेला तो संशयी वारू तो सदाशिवच्या हाती लागत नव्हता. राहीचं लगीन दुसरीकडे कसं बसं जमवलं गेलं. तिच्या भावानं यदूपेक्षा दुप्पट हुंडा नवरदेवाला बहाल केला. संपूर्ण गावात ज्याच्या त्याच्या तोंडी राहीच्या लग्नाचा विषय. कारण राहीनं लग्नपत्रिका गावातल्या प्रत्येक घरात दिलेली होती. सर्वांना लग्नपत्रिका दिल्या, पण सदाशिवला मात्र पत्रिका जाणून बुजून दिली गेली नाही. लग्नाचा दिवस जवळ येत होता. यदूचं कामाधामात लक्षच नव्हतं. सगळी कामं आटोपली होती, फक्त त्याचं नांगरटीचं काम चाललेलं होतं. त्याचवेळी पांडुरंग वेडसर विष्णूचं लगीन जमवण्यासाठी गावी आला होता. पांडुरंग आणि यदू आता दिवसभर सोबत असायचे. त्यांच्या रोज गप्पा चालत होत्या. राहीचं लग्न दुसऱ्या दिवसावर येऊन ठेपलं. आज तिची हळद. सगळ्या कलवऱ्या तिच्या भोवती जमा झाल्या. हळदीच्या दिवशी रिवाजाप्रमाणे गावातल्या सगळ्या देवांच्या पाया पडायचं होतं. सगळ्या कलवऱ्याबरोबर तीही देवाच्या पाया पडायला गावात गेली. गणेश पाईनमध्ये नांगर चालू होता. दोन्ही गावाच्या शिवेवरचं ते गणेश मंदिर. पांडुरंग यदूला नांगर हाकायला मदत करत होता. गणेश मंदिराजवळ नांगर चालू होता. तोच गणेश मंदिराकडे पोरींचा घोळका येताना दिसला. पोरी जवळ येत होत्या. यदू सर्व उमगला. त्याचं अंग थरथरायला लागलं. पांडुरंगला अजून राहीच्या लग्नाबद्दल काहीच माहीत नव्हतं. राही आपल्या कलवऱ्यांबरोबर गणपतीच्या त्या मंदिराकडे आली. पांडुरंगच्या शहरी मनाला त्या कलवऱ्यांचं कौतुक वाटलं. त्या कलवऱ्या त्याला जवळून बघायच्या होत्या, म्हणून तो यदूला म्हणाला, ए यदू, चल की मंदिरात, आपण त्या जरा. नाही जाऊ दे रे, काय बघतो त्या मंदिरात? हां, एखादी बाय आली असेल, तिचा नवस पेडा आहे, त्यात काय बघायचे? यदूनं राहीला टाळण्याचा प्रयत्न करत म्हटलं, पांडूला राहावे ना. त्याने यदूचा हात धरून नांगर उभा केला. पांडुरंग आणि यदू मंदिराकडे आले. जवळ येताच ते मंदिराच्या दरवाजाजवळ उभे राहिले. यदूचं हृदय थरथरायला लागलं. लग्न झालं असतं बिचाऱ्याचं, पण या पांडुरंगानं सगळं फिसकटवलं होतं. राहीचं पहिल्यांदा जमलेलं लग्न काहीही कारण नसताना त्या दुसऱ्या लोकांनी मोडलं होतं. त्यामुळे तिला उगाच बाद लावला गेला होता. आणि त्यामुळे निराश मनानं राहीच्या वडिलांनी विष्णूची फक्त चौकशी केली होती, त्यात लग्नासाठी पुढाकार घेतलेला नव्हता. यदूसाठी मात्र त्यांनी चांगलाच पुढाकार घेतला होता. ते लगीन जमून सुद्धा बसले होते. या गोष्टी यदूला मुंबईहून आल्यानंतर माहिती झाल्या होत्या. वेडसर विष्णूबरोबर मी लग्न करणार नाही असं राहीनं बापाला ठणकावून सांगितलं होतं. त्यापेक्षा ती तशी कुवारी राहायला तयार होती. यदू आपल्याच विचारात असताना राही मंदिराच्या गाभाऱ्यातनं बाहेर आली. तिने पदरा आडून यदूकडे बघितलं. दोघांची नजरानजर झाली आणि काही एक न बोलता ती एकदम बाहेर पडली. पांडुरंगानं तिला चांगलंच निहाळलं. तिच्या पाठोपाठ पडलेल्या कलवऱ्यांकडे बघत पांडुरंग म्हणला, चल यदू चल. दोघं नांगराकडे आले. पांडुरंगाची बडबड चालली होती. बोलता बोलता तो म्हणाला, अरे यदू, बायको करावी ना तर अशी बायको करावी. जन्मगाड बांधायची तर अशा अप्रतिम सौंदर्याशी. काय रूप आहे पोरीचं. पायातले तोडे काय, दांडातले बाजूबन काय, अंगातली ती हिरवी काचोळी आणि हिरवा पातळ काय. अरे अशी देखणी पोर लग्नासाठी शोधायची सोडून ती बदनाम पोर कशासाठी करायला लागला होता तू? आणि काय रे, तुझ्या डोळ्यात पाणी काय भाऊ? यदूला भडभडून आलं. पांडुरंगाला काही कळेना. त्यांनी यदूकडे बघितलं. यदूच्या डोळ्यातनं टिपं गळत होती आणि ती नांगराच्या तासात पेरली जात होती. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता द स काकडे यांच्या कुकडी काठच्या कथा या कथासंग्रहातली कथा लग्न. कथा कशी वाटली हे कमेंट करून कळवा.
ही कथा मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो आणि थांबतो.